दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एका लहान गावामध्ये एक राघव नावाचा तरुण राहत असतो आणि तो आपल्या वडिलांना त्याच्या शेतामध्ये मदत करायचा, घरी येऊनसुद्धा त्याच्या आईला मदत करायचा. परंतु त्याला नेहमी असं वाटायचं की मी काहीतरी करावं, मी कुठेतरी बाहेर जावं, मी कुठल्या तरी शहरामध्ये जावं आणि मी काहीतरी चांगले पैसे कमवावे आणि परत यावं. परंतु काही ना काहीतरी कामाने त्याचं हे स्वप्न पुरं होत नव्हतं. तो नेहमी गावाच्या बाहेर थोडासा राहत असे आणि त्या गावाच्या बाहेर एक मोठा पूल होता. एक मोठी नदी होती, त्याच्यावरून एक लाकडाचा पूल होता. त्या ठिकाणी जाऊन तो नेहमी विचार करायचा की मी ह्याच रस्त्याने कधीतरी मोठ्या शहरामध्ये जाईन, खूप पैसे कमवेन आणि ह्याच रस्त्याने परत येईन. आणि काही दिवसांनी त्यांनी निश्चय केला, नाही आज जायचंच आहे मला. आणि त्यांनी सामान वगैरे बांधलं आणि मग तो दुसऱ्या दिवशी निघायच्या तयारीमध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितलं, घरी मी निघतो. आणि ज्यावेळेस तो सकाळीच उठून निघाला आणि त्यावेळेस तिथं गेल्यावर त्याला समजलं की तो लाकडी पूल होता नदीवरचा, तो तुटला होता. आणि सर्व गावकरी त्या ठिकाणी जमले होते आणि सर्व गावकऱ्यांनी मग विचार केला की 1 महिना तरी हा काही रिपेअर होऊ शकणार नाही, आपल्याला हळूहळू रिपेअर करावं लागेल. आणि बाहेर जाण्याचा सर्व मार्ग बंद झाला होता. आणि हा तरुण निराश झाला, तो परत घरी आला. परत तो आपल्या कामामध्ये लागला, शेतामध्ये आपल्या वडिलांना मदत करायला लागला. काही महिन्यांनी त्यांनी परत ठरवले की नाही, मला जायचं आहे. परत त्यांनी सामान वगैरे बांधलं आणि निघायच्या तयारीत असताना त्याची लहान बहीण धावत आली आणि म्हणाली, आपले वडील पडलेत आणि त्यांच्या पायाला लागलेला आहे. आणि मग त्यांनी सामान तसंच टाकलं आणि तो धावत त्या ठिकाणी गेला. वडिलांना उचललं, डॉक्टरांना बोलवलं. त्यावेळेस डॉक्टर बोलले की हे काही महिने चालू शकणार नाही, ह्यांच्या पायाला खूप मार लागला आहे. आणि हा मुलगा परत निराश झाला, राघव. आणि मग त्यांनी त्या वडिलांची सेवा केली आणि आता वडील घरी म्हणून तोच शेतामध्ये जाऊन काम करीत असे. काही महिन्यांनी त्याचे वडील हळूहळू चालायला लागले आणि व्यवस्थित झाले. मग त्यांनी विचार केला की आता परत मी जाईल. आणि अचानक त्याला कोणीतरी निरोप आणला की गावामध्ये खूप मोठा व्यापारी येणार आहे आणि तो व्यापारी मेहनती तरुणांना शोधत आहे. त्यांना तो घेऊन मोठ्या शहरामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना काम देणार आहे. आणि राघवने सांगितलं की आता ही माझी संधी आहे, मी हे करणार. आणि राघव शेतामध्ये गेला, परंतु शेतामध्ये काम करत असताना त्याला उशीर झाला आणि त्या व्यापाराची वेळ जवळ आली होती आणि म्हणून तो धावत आला. त्यांनी सामान बांधलं. त्यांनी विचार केला की त्याच्या गाढवावर बसून तो लगेच त्या आतल्या गावामध्ये जाईल आणि तिथून त्या व्यापाराला भेटेल. परंतु जसा तो सामान बांधून बाहेर आला, त्यांनी बघितलं की त्याचा गाढव जो आहे हा लंगडत आहे आणि त्या गाढवाच्या पायाला खूप काहीतरी लागलं होतं आणि तो त्या वेळेवर जाऊ शकला नाही. आणि राघव परत खूप निराश झाला आणि निराश झाल्यानंतर तो आपल्या शेतामध्ये गेला आणि एका ठिकाणी बसून राहिला. त्या शेतामध्ये बाहेरच्या त्याच गावामधली एक वृद्ध स्त्री त्या ठिकाणी आली. तिने सांगितलं की राघव, तू खूप चेहऱ्यावरून दुःखी दिसत आहे, काय झालं? आणि राघवने तिला सर्व काही सांगितलं की कशा प्रकारे त्याची इच्छा आहे पण काही ना काहीतरी होत आहे. आणि तो म्हणाला, माझं नशीबच खराब आहे. त्या स्त्रीने राघवला 2 बिया, मोठ्या बिया झाडाच्या सुकलेल्या अशा त्या 2 हातात ठेवल्या आणि सांगितलं की तू ह्या एक रस्त्यावर लाव पूर आणि एक नदीच्या काठी लाव. आणि त्याप्रमाणे राघवने ते केलं. आणि ती बोलली की आता तू ह्याकडे लक्ष देऊ नको, तू तुझ्या कामामध्ये राहा. की आपले मार्ग जे आहेत हे आपण जसं विचार करतो त्याप्रमाणे होतीलच असं नाही. आणि राघव ते ऐकून परत त्याच्या कामामध्ये गेला आणि काही महिन्यांनी तो विसरूनसुद्धा गेला. आणि अचानक एक दिवस त्याला आठवलं की अरे, मी 2 बिया लावल्या होत्या. आणि तो लगेच त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी बघितलं तर रस्त्यावरचं बी होतं ते सुकून गेलं होतं, जे पुरलं होतं त्याने. कारण त्या ठिकाणी त्याला नीट माती मिळाली नाही किंवा खाली खडक वगैरे असतील. नदीकाठी गेला तर त्याचं ते बियाचं छानपैकी एक लहान झाड तयार झालं होतं. आणि त्याला खूप आनंद झाला. आणि ती वृद्ध स्त्री तिथंच बाजूला राहायची, ती आली आणि म्हणाली, बघ की ह्या ठिकाणी तू जे दोन्ही बिया सारख्या होत्या, दोन्ही बिया
सारख्याच होत्या, परंतु एकाला चांगली जमीन मिळाली आणि एकाला चांगली जमीन मिळाली नाही. त्याच्यामुळे त्याची वाढ झाली नाही. आणि मग तुला हेच बघायचं आहे की आता तू काय करायचं आहेस. तुला काय समजलेलं आहे की ह्या ठिकाणी कशामध्ये सुख आहे तू नीट बघून घे. तुझे मार्ग आहेत, दोन्ही चांगले आहेत, परंतु सुखाचा मार्ग कुठला आहे. ह्या ठिकाणी तुला जे काही मिळतं गावामध्ये ते बाहेर मिळेलच असं नाही. आणि देवाचे मार्ग तू शोधण्याचा प्रयत्न कर. आणि त्याने राघवने विचार केला की हो, मी आता ह्या गावामध्येच राहीन. आणि त्या झाडाची तो रोज निगा राखत गेला आणि हळूहळू ते झाड खूप मोठं झालं. आणि आजूबाजूचे लोक, गावातले लोक त्या ठिकाणी येऊन आराम करायला लागले, मुलं खेळायला लागली. आणि जे बाहेरून प्रवासाला लोक यायचे ते त्या ठिकाणी येऊन आराम करायला लागले, कारण नदीसुद्धा बाजूला होती. एक दिवस खूप मोठा व्यापारी त्या ठिकाणी आला आणि तो खूप थकला होता आणि त्या ठिकाणी झाडाखाली तो बसला. आणि ते झाड जे होतं हे राघवचं होतं असं सर्व म्हणायचे. आणि मग त्या ठिकाणी राघव आला आणि त्या मोठ्या व्यापाऱ्याची त्यांनी खूप सेवा केली. त्याला पाणी दिलं, त्याला अन्न दिलं. आणि निघताना तो व्यापारी खूप खुश झाला. आणि त्यांनी सांगितलं की मुला, मी तुझ्यावर खूप खुश झालो आहे. मी आता तुला वर्षभराचं धान्य आणि तेल देऊन जातो. आणि दरवर्षी मी ह्या मार्गावरून जाणार आणि दरवर्षी तुला मी वर्षभर पुरेल एवढं धान्य आणि तेल देत जाईल. आणि हळूहळू राघव जो आहे हा सुखी झाला. त्याला हे वर्षभराचं धान्य आणि तेल तर यायचंच, पण त्याला त्याच्या शेतातलंही उत्पन्न भरपूर येत होतं. आणि अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये तो सुखी झाला. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण एक मार्ग निवडतो, आपण एक रस्ता निवडतो, आपलं एक स्वप्न असतं की नाही मी हेच करणार आहे आपल्या विचाराने, परंतु लक्षात घ्या त्यामध्ये अपयश आल्यावर आपण निराश होतो. पण देवाचे मार्ग हे आपल्या मार्गापेक्षा वेगळे असतात. देवाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असतं की आपल्यासाठी काहीतरी करावं आणि त्याच्या योजना आपल्या भल्यासाठीच असतात. आपलं चांगलं व्हावं असं त्याला नेहमी वाटत असतं. राघवला सोनं आणि खूप पैसे मिळाले नाही, पण त्याला भरपूर सुख मिळालं, आरामात तो राहिला आणि त्याच्या जीवनामध्ये शांती त्याला आली. त्याच्या योजना परमेश्वराच्या काहीतरी आपल्याबाबत वेगळ्या असतात. त्यावर विश्वास ठेवण्यासाठी शिका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे नीतिसूत्र याचं 16वा अध्याय आणि 9वं वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 16 and verse 9. मनुष्याचे मन मार्ग योजिते, पण परमेश्वर त्याच्या पावलास मार्ग दाखवतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.